प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्टच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण ताऱ्यांचा जीवन प्रवास त्याचा अभ्यास केला आणि या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये आपण स्काय वॉचिंग आणि इतर मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. स्काय वॉचिंग म्हणजे आकाशाचं निरीक्षण करणं. आता हा एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. स्टँड स्टिल इन ॲन ओपन स्पेस अँड लुक इन टू द डिस्टन्स. व्हॉट डू यू नोटीस अबाउट द ग्राउंड अँड द स्काय. जेव्हा तुम्ही एखाद्या जागेवरती उभे राहता न हालचाल करता, तुम्हाला जमीन म्हणजे ज्यावर तुम्ही उभे आहात आणि आकाश यांच्याविषयी काय बरं जाणवतं. नाव still looking into the distance, turn around yourself and observe the ground and the sky as you do so. आता काय करा, नजर दूरवर ठेवूनच स्वतःभोवती गोल फिरत जा. म्हणजे एकदम लांब जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत पाहत राहा आणि स्वतःभोवती जागेवरतीच गोल फिरायचं आहे तुम्हाला. फ्रॉम फार अवे द स्काय सीम्स टू बी टचिंग द ग्राउंड. तुम्हाला आकाश जमिनीला टेकल्यासारखं भास होईल. द लाईन ॲट विच दे मीट इज कॉल्ड द हॉरिझॉन. ज्या ठिकाणी एकमेकांना आकाश आणि जमीन एकत्र भेटली आहे असं जाणवतं आहे त्या ठिकाणाचा जो परिसर आहे, म्हणजे हा जिथे तुम्हाला आकाश आणि हे स्काय आणि ही जमीन एकत्र एकमेकांना भेटल्यासारखा भास होतो, जाणवतंय, त्याला आपण नाव दिलं आहे हॉरिझॉन, म्हणजेच क्षितिज. मराठीत ज्याला क्षितिज म्हणतात. व्हाईल टर्निंग अराउंड वनसेल्फ द हॉरिझॉन विल बी सीन टू फॉर्म अ सर्कल अँड लुकिंग अप द स्काय विल अपियर टू बी स्फिअर बेस्ड ऑन दिस सर्कल. The stars and planets moving in the sky appear to be moving on this sphere. This virtual sphere is called the celestial sphere. बघा, आता ज्या ठिकाणी आपण स्वतःभोवती गोल गोल फिरत आहोत आणि समोर बघत आहोत तेव्हा आपल्याला हा जो भाग आहे हा आपल्या सगळ्या बाजूंनी गोल राऊंडेड सगळ्या बाजूने दिसणार आहे. सगळ्याच बाजूने आकाश पृथ्वीला टेकल्याचे हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे तुमच्या दृष्टीला पडणार आहेत. हा गोल तयार होईल क्षितिजाचा, कारण तुम्ही तुमच्या जागेवरती उभे राहून गोल फिरणार आहात, तर तुमच्या बाजूला हा गोल तयार होईल आणि आकाश आपल्या गोलाकृती आपल्याला ते गोल असल्याचा भास होईल. आकाशात फिरणारे ग्रह तारेसुद्धा याच गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होत असतो. आणि या आभासी गोलाला खगोल असं नाव दिलेलं आहे, सेलेस्टियल स्फिअर. द सर्क्युलर हॉरिझॉन डिवाइड्स दिस स्फिअर इंटू 2 हाफ्स. आणि क्षितिज या खगोलाचे 2 अर्धगोलांत रूपांतर करते, हेही तुमच्या लक्षात येईल. ज्या ठिकाणी पृथ्वी आकाशाला टेकते असं भास होतोय या पिक्चरकडे पाहिल्यानंतर, याचाच अर्थ काय, हा जो पॉइंट आहे हा काय करतोय, या सर्कलला 2 याच्यामध्ये डिव्हाइड करतोय. सो 2 भाग होत आहेत क्षितिजाचे आणि मग त्यावरूनच आता आपण पुढचे काही मुद्दे पाहणार आहोत. जसं की झेनिथ. व्हाईल स्टँडिंग ऑन द ग्राउंड द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्फिअर एक्झॅक्टली अबोव्ह आवर हेड इज कॉल्ड द झेनिथ. जमिनीवर उभे राहिल्यावर आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या जो खगोलाचा बिंदू आहे त्याला नाव दिलं आहे झेनिथ, म्हणजेच ऊर्ध्व बिंदू वरती असलेला. सेकंड वन, नॅडीर. While standing on the ground, the point on the celestial sphere exactly below our feet is called nadir. आपल्या पायाच्या खाली जो जमिनीचा बिंदू आहे त्याला नाव आहे अधः बिंदू, म्हणजेच नदीर. त्यानंतर आहे सेलेस्टियल पोल्स. इफ वी एक्सटेंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ इन द नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शन्स इट विल पेनिट्रेट द सेलेस्टियल स्फिअर ॲट पॉइंट कॉल्ड द सेलेस्टियल नॉर्थ पोल अँड द सेलेस्टियल साऊथ पोल रिस्पेक्टिव्हली. बघा, आता ज्या ठिकाणी
पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून ह्या ज्या जाणाऱ्या वेगवेगळ्या काल्पनिक रेषा तुम्ही भूगोलात शिकलाय, त्याच्यामध्ये अनेक रेषा आहेत, विषुववृत्त आहे, रेखावृत्त आहे, ह्या ज्या रेषा आहेत, तर भौगोलिक जो ध्रुव आहे पृथ्वीचे, त्या ध्रुवामधून जाणारी जी रेषा उत्तरेकडे जर आपण वाढवत नेली, भौगोलिक ध्रुवाच्या उत्तरेकडे जाणारी रेषा उत्तरेकडे आणखी पुढे वाढवली आपण, तर आपल्या लक्षात येईल ती एका बिंदूमध्ये तिथे जिथे छेदणार आहे पृथ्वीच्या त्या भागाला, त्याला नाव दिलं आहे उत्तर ध्रुव, खगोलीय उत्तर ध्रुव. आणि दक्षिणेकडे वाढवली तर ती ज्या ठिकाणी त्या पॉइंटला मिळते त्याला नाव दिलेलं आहे दक्षिण ध्रुव, खगोलीय दोन्हीही. म्हणजे हा एक आहे सेलेस्टियल नॉर्थ आणि सेलेस्टियल साऊथ पोल. या दोन ठिकाणी ते इथं एकमेकांना टच करतात. ती रेषा तिथून त्यांना बिंदूमध्ये छेदली जाते, म्हणून त्या दोन्ही खगोलांच्या त्या दोन बिंदूंना ज्या ठिकाणी छेदते त्यांना अनुक्रमे अनुक्रमे खगोलीय उत्तर ध्रुव आणि खगोलीय दक्षिण ध्रुव असं म्हणतात. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट, मेरिडियन. इन ॲस्ट्रॉनॉमी द ग्रेट सर्कल विच पासेस थ्रू बोथ द सेलेस्टियल पोल्स अँड ऑब्झर्वर्स झेनिथ अँड नदीर इज कॉल्ड अ मेरिडियन. काय होते, त्याला मध्यमंडळ असं म्हणतात मेरिडियनला. दोन जे खगोलीय ध्रुव आपण बघितले आणि निरीक्षक जिथे, म्हणजे निरीक्षक म्हणजे आपण स्वतः, आपल्यामधून जी सरळ रेष जाते आणि आपल्यापासून उत्तर ध्रुवापर्यंत दक्षिण ध्रुवापर्यंत अशा पद्धतीने ती जाणारी रेषा आणि ती सगळ्या खगोलीय ध्रुवांमधून निरीक्षकाच्या ऊर्ध्वबिंदूतून जाणाऱ्या अर्धवर्तुळाला तयार करते, त्याला आपण म्हणतोय मेरिडियन म्हणजेच मध्यमंडळ. म्हणजे या ठिकाणी जे येलो कलरमध्ये दाखवलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे सेलेस्टियल इक्वेटर. इफ वी युनिफॉर्मली एक्सपांड अर्थ्स इक्वेटर इन ऑल डिरेक्शन्स indefinitely, it will penetrate the celestial sphere along a circle. This circle is known as celestial equator. It is in the same plane as the earth's equator. काय आहे हे celestial equator? बघा, या ठिकाणी जेव्हा त्याला मराठीत असं म्हणतात वैश्विक वृत्त, पृथ्वीचं जे विषुववृत्त आहे ते सर्व दिशांना अमर्याद वाढवलं जर आपण, ते वाढते आपल्याला माहिती आहे, त्या लाईन्स जर आपण त्या काल्पनिक रेषा अमर्याद वाढवल्या तर त्या खगोलाला ज्या वर्तुळात छेदतात, छेदणे हे माहिती आहे तुम्हाला, डिवाइड करतात, छेदतात, तर ज्या ठिकाणी त्या वर्तुळास त्या छेदतात त्याला सेलेस्टियल इक्वेटर म्हणतात किंवा वैश्विक वृत्त असं म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ते दिसतंय बघा, विषुववृत्तांना छेदणाऱ्या ह्या सर्कलला. त्यानंतर आहे पुढे इलिप्टिक. द अर्थ मूव्स अराउंड द सन, बट seen from the earth the sun appears to move along a circle on the celestial sphere. This circle describing apparent motion on the sun around the earth is called elliptic. काय होते बघा, नेहमी आपल्याला सूर्य एका बाजून दुसऱ्या बाजूकडे चाललाय असंच दिसतं रोज. जेव्हा जेव्हा आपण सकाळी उठतो सूर्य पूर्वेकडे असतो, संध्याकाळी तो पश्चिमेकडे जातो. अशा पद्धतीने रोज त्याचा तो प्रवास आपल्याला दिसतो. पण म्हणजे आपल्याला काय जाणवतंय, पृथ्वीवरून सूर्य हा पृथ्वीच्या भोवती फिरतोय, परंतु ॲक्च्युअल तसं आहे का, तर नाही आहे. तर सूर्याच्या भोवतीच पृथ्वी फिरत असते, परंतु आपल्याला तो आभास होतो. आणि सूर्याचा हा जो प्रवास आहे, हा जो मार्ग आहे, हा आपल्याला फक्त एक भास आहे, ॲक्च्युअल नाही आहे. म्हणून सूर्याच्या खगोलावरील या भासमान मार्गाला आयनिक वृत्त म्हणजेच एलिप्टिक असं नाव दिलेलं आहे. ओके, आता स्काय अँड स्पेस यांच्यातला फरक पाहूया. स्काय अँड स्पेस जरी सारखे वाटत असले तरी ह्या दोन शब्दांमध्ये खूप अंतर आहे. स्काय म्हणजे आकाश. स्टँडिंग इन अन ओपन स्पेस, इफ वी लुक ॲट द स्काय ऑन अ क्लाउडलेस नाईट, इफ वी सी न्यूमरस स्टार्स अगेन्स्ट अ डार्क बॅकग्राऊंड. जेव्हा आपण रात्रीच्या वेळी निरभ्र आकाश आहे, अजिबात ढग वगैरे नाही आहे, आणि बाहेर येऊन जर वरती आकाशात पाहिलं तर आपल्याला काळं काळं आकाश हे पडद्यासारखं दिसतं आणि त्याच्या पुढे असणाऱ्या चांदण्या चमकणाऱ्या पांढऱ्या पांढऱ्या रंगाच्या हे आपल्याला स्पष्ट दिसू लागतात. द पोर्शन ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर अँड द पोर्शन बियॉन्ड दॅट विच कॅन बी सीन इन द फॉर्म ऑफ अ रूफ बाय आवर आईज
while standing on the earth is called the sky. मग आता काय, पृथ्वीच्या या वातावरणामध्ये आणि त्या पलीकडे सुद्धा ज्या काही गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसतात स्पष्ट आणि पृथ्वीवरून दिसू शकणाऱ्या या गोष्टी आपल्याला आपल्या घराच्या स्लॅबसारख्या छतासारख्या वाटतात. कारण आपल्या डोक्यावरती ते आकाशाचं जसं काय एक छतच आहे असं आपल्याला भास होतो. आणि हा जो भाग आहे सगळा आपल्याला भासणारा छतासारखा याला म्हणायचं आकाश म्हणजेच स्काय. मग स्पेस म्हणजे बरं नेमकं काय, बरं काय वेगळं असेल. स्पेस म्हणजे अवकाश. The continuous empty space between the spheres, planets, stars, etc. in the sky is called space. It may contain gas and dust particles. Numerous star clusters have formed in space. आता आकाशामध्ये असणारे वेगवेगळे गोल आहेत, तारे आहेत, ग्रह आहेत आणि इतरही अनेक गोष्टी आहेत अवकाशामध्ये. मग या सगळ्यांच्या आतमध्ये सूर्य, पृथ्वी, चंद्र, बुध, गुरु या ग्रहांच्या आतमध्ये काय आहे, एक एम्प्टी स्पेस आहे, एक मोकळी जागा आहे, त्याला आपण पोकळी म्हणतो. पोकळीच्या स्वरूपात ही सलग जागा आहे, खूप मोठी, प्रचंड, अमर्याद. याच्यामध्ये मग काय काय बरं, वायू आहे, धुळीचे कण आहेत, हे सगळं असू शकतं, वेगवेगळे पार्टिकल्स. आणि अवकाशात ताऱ्यांचे इतके समूह आहेत, काही आपल्याला स्पष्ट दिसतात डोळ्यांनी तर काही आपल्याला दिसू शकत नाहीत. तर असे असंख्य ताऱ्यांचे समूह सुद्धा तयार झालेत. हे सगळं आहे अवकाश म्हणजेच स्पेस आपण ज्याला म्हणतो ते. सो आज आपण या ठिकाणी पाहिलंय की कशा पद्धतीने स्काय वॉचिंग हा एक छान अनुभव आहे. आणि स्काय वॉचिंगमध्ये ज्या काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्याचा आपण या ठिकाणी आज स्टडी केलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, वेगवेगळे कन्स्टिलेशन्स म्हणजे तारकांचे जे समूह असतात ते कसे असतात, कोणत्या रोज त्यांची जागा बदलते का एकाच जागेवर असतात. मग एका जागेवर असतील तर मग कशा पद्धतीने त्यांचा वापर दिशादर्शकांसाठी आपल्याला केला जाऊ शकतो, अशा पद्धतीचं नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ सेशन तुम्हाला समजला असेल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.